पुण्यामध्ये शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधात शरद पवार गटाचं आंदोलन सध्या पुण्यात सुरू झालंय। घोषणाबाजी दिली जाते। राज्यभरामध्ये या सगळ्या निर्णयाचा निषेध शरद पवार गटाकडून व्यक्त केला जातोय आणि पुण्यातली ही थेट दृश्य आहेत। शरद पवार गटाचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे। निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला दिलेलं आहे आणि त्यामुळेच शरद पवार गटाकडून ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे। काळा फिती हाताला बांधून हे आंदोलन केलं जात आहे। योगेश बोरसे माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। योगेश, पुण्यामध्ये आपण बघतोय शरद पवार गट आक्रमक झालाय। निश्चितच काल निवडणूक आयोगाचा निकाल आला त्यानंतर आपण आज पाहू शकतो पुण्यातल्या या शरद पवार गटाच्या शहर कार्यालयाबाहेर सर्व कार्यकर्ते आता आंदोलन करत आहेत। काळ्या फिती लावून निषेध केला जात आहे आणि यावेळी आपण पाहू शकतो निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार अशी घोषणाबाजी केली जात आहे। त्यासोबतच शरद पवारांच्या विजयाच्या घोषणा सुद्धा या ठिकाणी कार्यकर्ते करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि खरं तर हे आंदोलन होण्यापूर्वी शरद पवार गटाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांची आधी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये शरद पवारांसोबत आपण या पुढच्या काळामध्ये कायम राहण्याचा निर्णय या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं आणि आता त्यानंतर आपण पाहू शकतो हे सर्व कार्यकर्ते बाहेर येऊन निवडणूक आयोगाचा मुर्दाबाद अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या जाते। त्यासोबतच सरकारच्या विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी केली जात आहे आणि शरद पवारांसोबत कायम राहणार अशा पद्धतीच्या घोषणा या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतात आणि आक्रमक झालेले या ठिकाणी शरद पवार गटाचे कार्यकर्ते शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे आणि शहरातील जे काही कार्यकर्ते आहेत ते सकाळपासूनच या कार्यालयाबाहेर जमायला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर आता काळ्या फिती निषेध आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। जयदेव गायकवाड जे या ठिकाणी माजी आमदार आहेत आणि ते स्वतः या ठिकाणी घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या आंदोलनामध्ये शरद पवारांचा एक फोटो सुद्धा आणला गेलेला आहे। तो फोटो या आंदोलनाच्या पुढे ठेवण्यात आलेला आहे आणि हे आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। या शहर कार्यालयाच्या पायऱ्यांवरती हे आंदोलन सुरू झालेलं आहे। जोरदार अशी घोषणाबाजी या ठिकाणी केली जात आहे। काल ज्या पद्धतीने निकाल आला तो शरद पवारांसाठी मोठा धक्का मानता येईल आणि त्यानंतर राज्यभरात अजित पवार गटाकडून जरी जल्लोष केला जात असला तरी देखील शरद पवार गटाकडून हे आंदोलन केलं जात आहे, निषेध व्यक्त केला जातोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।